काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये आज मी प्रवेश करतोय आणि हे करत असताना तर देशाचे नेते सन्माननीय नरेंद्र मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, त्यांचा विकासाचा जो वेग बघता आज गेल्या 10 ते 12 वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची देशामध्ये सत्ता आहे आणि हे करत असताना सर्व करत असताना प्रभागामध्ये ही विकासाची जर गंगाची देशामध्ये वाहते आणि महाराष्ट्रामध्ये वाहते ती जर प्रभागामध्ये आणत असेल तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीशिवाय कोणताही पर्याय नाही. प्रवेश करतोय व्यासपीठाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की निश्चितपणे इथूनच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जी काही जबाबदारी माझ्यावर होती ती निश्चितपणे मी सन्मानपूर्वक आणि अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडेल अशी ग्वाही तो अधिकच न बोलता बोलण्यापेक्षा काम अधिक करणारा माणूस आहे. येत्या काळामध्ये ठिकाणी बोलून दाखवेन अशी ग्वाही देतो आणि माझे विचार समजतो. जय हिंद. आदरणीय आपले पालकमंत्री गोरे साहेब, आमचे मार्गदर्शक दिलीप माने साहेब, अक्कलकोटचे आमदार आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमदार सचिन कल्याण साहेब, आमचे लाडके आमदार प्रभाग मध्येचे देवेंद्र कोटे साहेब, आमच्या ताई अध्यक्ष. खर तर विनीताई ज्यावेळेस अध्यक्ष झाल्या त्यावेळेस मला सांगितलं की प्रवीण तुला मी पक्षात घेणार आणि आम्ही पक्षात येताना कुठली कंडिशन टाकली नाही. आम्हाला या प्रभागाला द्या, आम्हाला नगरसेवक करा किंवा आम्हाला काय. पक्षाचं काम, पक्षाचं नेतृत्व. आणि मला वाटतंय आता भारतीय जनता पार्टीचे असं झालंय गोरे साहेबांचं काय पायगुण आहे का काय माहित नाही. इतर पक्षाकडे म्हणजे विरोधच्या पक्षाकडे तर उमेदवार मिळतील का नाही अशी शंका आहे. जुन्या पक्षाकडे तर हे त्या कामावर विश्वास आहे आणि आमच्याकडे आमदार कोटे साहेब झाल्यापासून कामाचा एवढा झपाटा आहे. मला तर पाणी पुरवठ्याविषयी फार आवड आहे. मी तर आपल्याला गोरे साहेब एक विनंती करतो की आम्हाला पाणी पुरवठ्याला काही कमी पडू देऊ नका, पडणारी नाही. आणि आमचा उद्देश असेल दररोज पाणी देणे, शहराला दररोज पाणी देणे हे आमची गरज. आणि असं जर झालं तर मला वाटतंय 50 वर्ष तर भारतीय जनता पार्टी या शहरातून हलणार नाही. त्यामुळे तेव्हा 50 वर्ष आम्ही जिवंत असतो अशा पंचावन्न 105 वर्ष. तर हे आपलं एक भारतीय जनता पार्टी आपल्याला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एका कुटुंबासारखे आम्ही आहोत. महापालिकेत आम्ही काम केलेले सगळे अनुभवी लोक आहेत. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की कुठलेही प्रश्न आतापर्यंत आपण मार्गी लावले की ते असेच मार्गी लावा. आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवतो.